श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. गुरुपौर्णिमेचे महत्त्व 2026 या दिवशी या 5 गोष्टी करा. तुम्हाला माहिती आहे का की वर्षातून एक दिवस असा येतो जेव्हा गुरूंचा आशीर्वाद जीवनाची दिशा बदलू शकतो. सनातन धर्मात गुरुला देवापेक्षा उच्च स्थान देण्यात आले आहे. असे म्हटले जाते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वर, गुरु परम ब्रह्म तास्मी श्री गुरुवे नमः हा केवळ गुरूंच्या सन्मानाचा दिवस नाही, तर ज्ञान, यश आणि आध्यात्मिक प्रगतीचा दिवस देखील आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा 2026चे महत्त्व आणि गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी काय करता येईल या 5 गोष्टी शिकू. हा केवळ सन्मानाचा दिवस नाही, तर ज्ञान, यश आणि आध्यात्मिक प्रगतीचा दिवस देखील आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गुरुपौर्णिमेचे 2026चे विशेष महत्त्व आणि त्या 5 गोष्टी ज्या या दिवशी केल्याने गुरुकृपा नक्कीच मिळतील हे कळेल आणि तुम्ही सर्वांनी गुरुला योग्य आदर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हा संपूर्ण व्हिडिओ एकदा पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. तुमच्या शिक्षकाचा आदर कसा करावा या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि शेवटी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय दान करावे आणि नियमानुसार कशाची पूजा करावी हे देखील सांगा. आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत. शेवटपर्यंत टिकून राहा. गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेऊया. हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते. त्याने वेदांची विभागणी केली आणि महाभारत लिहिले. त्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरु म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढणारी आणि ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी व्यक्ती. चला जाणून घेऊया. जाणून घेण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना विनंती करते की जर तुम्हाला आमची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यास विसरू नका. जर हे आमच्या चॅनलवर प्रथमच असेल तर आमचे चॅनल ग्लो मराठी यूट्यूब चॅनलची सदस्यता घेण्यास विसरू नका आणि टिप्पण्यांमध्ये जय गुरुदेव लिहा. आपल्याला हे कळू द्या की पहिल्या क्रमांकाचे काम म्हणजे गुरूंचा आदर करणे आणि आशीर्वाद घेणे आवश्यक आहे. जर तुमच्या आयुष्यात गुरु, शिक्षक, पालक किंवा मार्गदर्शक असतील तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचा नक्कीच आदर करा. त्यांच्या पायांना स्पर्श करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. गुरूंचे आशीर्वाद जीवनात यशाचे नवे दरवाजे उघडू शकतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी धार्मिक ग्रंथांचे पठण करणे आवश्यक आहे. या दिवशी भगवद्गीता, रामचरितमानस, शिवपुराण किंवा श्रीमद भागवत वाचणे खूप शुभ मानले जाते. किमान एक अध्याय तरी नक्की वाचा. असे केल्याने मनात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि गुरूंची विशेष कृपा प्राप्त होते. कार्य क्रमांक 3चा दिवा लावून पूजा करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा लावून भगवान विष्णू आणि तुमच्या गुरूंचे स्मरण करा. दिवा हा ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो. 4थ्या क्रमांकाचे काम. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करा. या दिवशी गरीब, गरजू आणि विद्यार्थ्यांना दान करणे खूप शुभ मानले जाते. देणग्यांमध्ये अन्न, कपडे, पुस्तके किंवा तुमच्या क्षमतेनुसार मदत यांचा समावेश असू शकतो. दानामुळे चांगले भाग्य प्राप्त होते. काम क्रमांक 5. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्राचा अवश्य जप करा. जर तुमच्याबरोबर कोणताही विशेष मंत्र नसेल तर किमान 10 ते 8 वेळा ओम गुरुवे नमःचा अवश्य जप करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि मन शांत होते. गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष संदेश. मित्रांनो, जीवनात संपत्ती, यश आणि प्रतिष्ठा नंतर येते, परंतु योग्य मार्गदर्शन प्रथम येते. खरा गुरु सापडणारी व्यक्ती त्यांचे जीवन बदलू शकते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ सण नव्हे तर कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या गुरूंना स्वतःला समर्पित करणे खूप महत्त्वाचे आहे. आदर खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या गुरुला तुमच्या घरात योग्य स्थान देऊन आदराने त्याचा
आदर करा. त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या, कारण गुरुपौर्णिमा विशेषतः गुरुला समर्पित आहे. कारण गुरु नेहमीच प्रकाशाकडे नेतात आणि आपल्या स्वतःच्या गुरुला योग्य आदर देणे, आपल्या स्वतःच्या गुरुला आपल्या घरात आमंत्रित करणे आणि त्याला संतुष्ट करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. ज्याला जे शक्य असेल ते द्या आणि त्याच्याकडून योग्य मार्गदर्शन घ्या. शेवटी मित्रांनो, या 5 गोष्टी 2026च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायलाच हव्यात. गुरूंची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तुमच्या गुरूंचा आदर करता तर, कारण गुरु नेहमीच प्रकाशाकडे नेतात आणि आपल्या स्वतःच्या गुरूंना योग्य आदर देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपल्या स्वतःच्या गुरूला आपल्या घरात आमंत्रित करणे आणि त्याला संतुष्ट करण्यासाठी आपण त्याला जे काही देऊ शकतो ते दिले पाहिजे आणि त्याच्याकडून योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे. मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी 2026मध्ये या 5 गोष्टी केल्या पाहिजेत. गुरूंची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तुमच्या गुरूंचा आदर करत असाल तर जय गुरुदेव या टिपण्यांमध्ये लिहा. आज आपण अशा एक दिव्य पर्वाविषयी जाणून घेणार आहोत, ज्याला भारतीय संस्कृतीत ज्ञान, संस्कार, श्रद्धा आणि आत्मविकासाचा सर्वात मोठा उत्सव मानले जाते. तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. वर्षभरात अनेक सण येतात, पण गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे जो आपल्याला आपल्या जीवनाचा खरा मार्ग दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रेरणा देतो. आपल्या जीवनात आई वडील, शिक्षक, आध्यात्मिक गुरु, मार्गदर्शक किंवा कोणतीही व्यक्ती जी आपल्याला योग्य दिशा देते तीच आपली गुरु असते. गुरु हा केवळ शिक्षण देणारा नसतो, तर तो जीवन जगण्याची कला शिकवणारा असतो. अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि चुकीच्या मार्गातून सत्याच्या मार्गाकडे नेणारा जो असतो तोच खरा गुरु. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की गुरुविना ज्ञान प्राप्त होत नाही आणि ज्ञानाशिवाय जीवनाला खरी दिशा मिळत नाही. म्हणूनच गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. संस्कृतमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा अर्थ असा की गुरु हेच ब्रह्मा आहेत, गुरु हेच विष्णू आहेत, गुरु हेच महादेव आहेत आणि गुरु म्हणजेच साक्षात परब्रह्म आहेत. म्हणून अशा गुरूंना आपण नमस्कार करतो. गुरुपौर्णिमेचा संबंध महर्षी वेदव्यासांशी जोडला जातो. असे मानले जाते की या दिवशी गुरुपौर्णिमेचा संबंध महर्षी वेदव्यासांशी जोडला जातो. असे मानले जाते की या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला. त्यांनी 4 वेदांचे विभाजन केले, 18 पुराणांची निर्मिती केली आणि महाभारतासारखा महान ग्रंथ जगाला दिला. त्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. देवर्षी वेदव्यासांनी दिलेले ज्ञान आजही संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत आहे. म्हणून या दिवशी त्यांचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारचे गुरु असतात. सर्वप्रथम आई ही मुलाची पहिली गुरु असते. चालायला, बोलायला, संस्कार शिकवायला आईच सुरुवात करते. त्यानंतर वडील जीवनातील जबाबदाऱ्या शिकवतात. शाळेतील शिक्षक शिक्षण देतात. समाजातील अनुभवी व्यक्ती जीवनातील व्यवहार शिकवतात. आध्यात्मिक गुरु आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतात. त्यामुळे आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला काही चांगले शिकवले आहे त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हीच खरी गुरुपौर्णिमा आहे. अनेक लोकांना वाटते की गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त पूजा करायची, पण प्रत्यक्षात हा दिवस स्वतःमध्ये बदल घडवण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या चुका स्वीकारून त्यातून शिकण्याचा संकल्प केला पाहिजे. प्रत्येक दिवस नवीन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण जो व्यक्ती शिकवणे थांबवतो त्याची प्रगतीही थांबते. ज्ञान हे असे धन आहे जे कधीही कमी होत नाही, उलट जितके वाटाल तितके वाढत जाते. म्हणून ज्ञानाचा आदर करा आणि ज्ञान देणाऱ्याचा तर त्याहून अधिक आदर करा.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घरातील देवघर स्वच्छ करून तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर भगवान विष्णू, भगवान शिव, माता सरस्वती आणि आपल्या गुरूंचे स्मरण करावे. आपल्या गुरूंचा फोटो असेल तर त्याला फुले अर्पण करावी. जर फोटो नसेल तर मनोभावे त्यांचे ध्यान करावे. श्रद्धा हीच सर्वात मोठी पूजा आहे. या दिवशी शक्य असल्यास भगवद्गीतेचा एक अध्याय, श्रीमद भगवताचा काही भाग किंवा इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्याने मन शांत होते आणि विचार सकारात्मक होतात. याच दिवशी गरिबांना अन्नदान, विद्यार्थ्यांना पुस्तके, गरजूंना कपडे किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. दान करताना अहंकार नसावा. प्रसिद्धी मिळावी म्हणून केलेले दान हे खरे दान नसते. कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी केलेली मदत ही सर्वात मोठी सेवा असते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी राग, मत्सर, खोटे बोलणे, वाईट विचार आणि कोणाचाही अपमान टाळावा. शक्य तितका दिवस शांततेत, प्रार्थनेत आणि चांगल्या विचारांमध्ये घालवावा. या दिवशी आपल्या गुरूंना भेटता आले तर त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. भेटता आले नाही तर फोन करून किंवा संदेश पाठवून त्यांचे आभार मानावेत. कारण कृतज्ञता व्यक्त करणारा माणूस नेहमी जीवनात पुढे जातो. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात इंटरनेटवरून हजारो गोष्टी शिकता येतात. पण योग्य आणि अयोग्य यातील फरक शिकवणारा गुरुच असतो. माहिती आणि ज्ञान यामध्ये खूप मोठा फरक आहे. माहिती अनेक ठिकाणी मिळते, पण त्या माहितीचा योग्य उपयोग कसा करायचा हे गुरु शिकवतो. म्हणून गुरुचे महत्त्व कधीही कमी होऊ शकत नाही. आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर रोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावा. आपल्या गुरूंचा सन्मान करा, आईवडिलांची सेवा करा, शिक्षकांचे आभार माना, ज्येष्ठांचा आदर करा. कारण जिथे गुरूंचा सन्मान होतो तिथे ज्ञान, यश, शांती आणि समृद्धी आपोआप येते. गुरुपौर्णिमा आपल्याला फक्त पूजा शिकवत नाही, तर विनम्रता, संयम, सेवा, कृतज्ञता आणि सतत शिकत राहण्याची प्रेरणा देते. म्हणून या पवित्र दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया की आयुष्यभर ज्ञानाचा शोध घेऊ, चांगल्या लोकांच्या सहवासात राहू, आपल्या गुरूंचा कधीही अपमान करणार नाही आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करू. अशी मनापासून प्रार्थना करूया की प्रत्येकाच्या जीवनात योग्य गुरु मिळो, प्रत्येकाच्या मनातील अज्ञानाचा अहंकार दूर होवो आणि ज्ञानाचा दिवा सदैव प्रज्वलित राहो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.